सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ घाटात इथेनॉलने भरलेला टँकर पलटी झाल्याची घटना घडली। रात्री 11च्या सुमारास घडलेल्या या अपघातात चालकाचा ताबा सुटल्यानं टँकर डोंगराच्या बाजूला जाऊन पलटी झाला। या अपघातात टँकरच्या केबिनमध्ये चालक अडकला होता। गगन बावडा आणि वैभववाडी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत क्रेनच्या सहाय्याने चालकाला बाहेर काढलं। या अपघातात चालकाच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाले। त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वारणा येथून गोव्यालाकडे जात असताना हा अपघात घडलाय। टँकरच्या समोरील भागाचा मोठा चक्काचूर झालाय। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ MIDC मध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित झाल्याने उद्योग क्षेत्रासमोर मोठे संकट उभे राहिले। जवळपास 300 उद्योगांपैकी 150 उद्योगांचे कामकाज विस्कळीत झाले असून 40हून अधिक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। विशेष म्हणजे या गॅस टंचाईमुळे मालदीव आणि इस्रायल सारख्या देशांमधील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय ऑर्डर्सही रखडल्यात। बांबू आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना सर्वाधिक फटका बसलाय। उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे। गॅस पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जाते। बघा, कुडाळ MIDC इंडस्ट्रीचा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून गेल्या 4 दिवसात माझ्याकडे 30 कंप्लेंट्स आलेल्या की आमचं आता प्रोडक्शन बंद पडणार आहे। आता त्या 40 वर पोहोचलेले आहेत आणि साधारण 300 उद्योगापैकी 150 उद्योगांना हा फटका बसलेला आहे। 40 उद्योग आता हळूहळू डाऊन होत चालले। तुम्ही माझी ही फॅक्टरी बघताय, या हळूहळू खाली येत चाललंय। मला वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर शासनानं आम्हाला जर सांगितलं होतं की आमच्याकडे मुबलक कमर्शियल गॅस पुरवठा आहे, तर आताच्या क्षणाला आमच्याकडे अचानक बंद केल्यामुळे मला इथल्या पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं की वरून आदेश आले म्हणून आम्ही बंद केले आणि गेले 4-5 दिवस झालेत की त्याच्यावर कुठची उपाययोजना झालेली अजून लक्षात येत नाही। आमच्याकडे ॲक्युरेट एजन्सी सारखी एक एजन्सी आहे ज्याची एक्सपोर्ट ऑर्डर असतात, त्यांच्याकडे गॅस कटरसाठी ऑक्सिजन लागतो। आमच्याकडे 10-12 फूड इंडस्ट्री आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स बाहेर जातात, त्या बंद पडलेल्या आहेत। माझी स्वतःची बांबूची फॅक्टरी आहे, मालदीव सारख्या प्रेस्टिजियस हिल्टन ग्रुपची माझी ऑर्डर ज्याचं उद्घाटन 25 तारीखला राष्ट्राध्यक्ष करणार होते, तर ती ऑर्डर मला पाठवता आलेली नाही, जी अर्धवट राहिलेली आहे। ज्याच्यामुळे तिथल्या राष्ट्राध्यक्षांना सांगायची पाळी आली की आमच्याकडे गॅस पुरवठा नसल्यामुळे आम्ही ही ऑर्डर पूर्ण करू शकलो नाही। इथं एक इस्रायलची ऑर्डर माझ्याकडे आहे। मला असं वाटत होतं की इस्रायलची ऑर्डर किमान इस्रायलचं बंद झालं असेल, पण त्यांनी सांगितलंय की आमच्याकडे पाठवायला काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्याकडे गॅस नाही म्हणून मी तिथं पाठवता येत नाही। कुठेतरी मला वाटतं की सगळ्या उद्योजकांना, माझ्या सगळ्या उद्योजकांना जे काही अपेक्षित आहे की एक उद्योगाचा कणा म्हणून या ठिकाणी जो काही सपोर्ट दिला पाहिजे, आत्मनिर्भर भारताचा जो काही आपण नारा लावलेला आहे, त्याचा जो आम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाला साजेसा उद्योगाच्या कण्याला सुद्धा कुठेतरी सपोर्ट करण्याची जी गरज आहे ती कुठेही कुणाकडनंही शासन स्तरावर होताना दिसत नाही। धुळे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। या संदर्भात संविधान संरक्षण समितीने राज्य सरकारकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करणारं निवेदन सादर केलंय। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं जातंय। नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून समितीने जिल्हा प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्यात, ज्यात प्रत्येक एजन्सीत प्रशासनाचे कर्मचारी नियुक्त करणं, ऑनलाईन बुकिंग आणि घरपोच सेवा सुरू करणं, तसंच घरगुती गॅसचा काळा बाजार थांबवणं यांचा समावेश आहे। या मागण्यांसाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं करण्यात आली, ज्यात समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। इस्रायल व अमेरिका यांच्या युद्धाची झळ भारताच्या प्रत्येक नागरिकाला आणि घरेलू ग्राहकाला बसत आहे। गॅसचा तुटवडा सगळीकडे भयंकर जाणवत आहे। सरकार आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतं की तुटवडा नाही, जनतेने ग्राहकांनी रांगा लावू नये। कोणत्याही ग्राहकाला भर उन्हात 40-41च्या तापमानामध्ये ज्येष्ठ नागरिक, मुलं, वयोवृद्ध, विद्यार्थी यांना 5-5 तास लाईन लावण्याची हौस नाही। शासनाने हे कबूल करावं की सध्या तुटवडा आहे, त्याचं सुरळीत कसं केलं जाईल याकडे शासनाने नियंत्रण केलं पाहिजे। ज्या एजन्सीवर लाईनी लागतात त्या ठिकाणी प्रशासनातील महसूलचे पुरवठ्याचे एक कर्मचारी नियुक्त करावे। गॅस एजन्सी धारक पावत्या काढताना वशिलेबाजी करतो का, काळा बाजार करतो का, गैरव्यवहार करतो का, याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे। ऑनलाईन बुकिंग ही पूर्ववत केली पाहिजे आणि गॅसचा पुरवठा हा होम डिलिव्हरीने प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे। आता यांनी ऑनलाईन कंपनीने बंद केला असून कंपनी एजन्सीमध्ये बुकिंग करायची
तिथून OTP नंबर मिळाल्यानंतर तुमची बुकिंग कन्फर्म होते व नंतर तुम्हाला 4-5 दिवसानंतर सिलेंडर भेटतं. ही जी किचकट प्रक्रिया आहे ही जाणून बुजून एजन्सीने सुरू केलेली आहे. त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्याने, प्रशासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कंपनीला आदेशित करावे की लोकांना तुम्ही हॅरेसमेंट करू नका. आणि त्यानंतर एवढे असून सुद्धा गॅसचा काळा बाजार होतोय. कालच धुळे जिल्ह्यामध्ये माननीय पुरवठा अधिकारी यांनी 27 सिलेंडर पकडलेत. म्हणजे एवढी बुकिंग, वेटिंग आणि OTP नंबर असताना सुद्धा हे सिलेंडर कसे काय स्पेअर होतात. मी त्या भागामध्ये म्हणजे BPCL मध्ये 4.5 वर्ष काम केलेलं आहे. जे 14 किलोचं सिलेंडर आहे याच्यातून गॅस गोडाऊनमध्ये मी असे ऐकून आहे आणि मला माहीतसुद्धा होतं की गॅस गोडाऊनमध्ये कर्मचारी हे प्रत्येक सिलेंडरमधून 2 किलो गॅस चोरी करत असतात आणि ते बनवलेले स्पेअर सिलेंडर हे व्यवसायीवाल्यांना विकतात. त्यामुळे प्रत्येक होम डिलेवरीच्या वाहनामध्ये प्रमाणित केलेला वजन काटा ठेवून आणि प्रत्येक ग्राहकाला 14.2 किलो गॅस आणि रिकाम्या हंडीचं वजन असं सिलेंडरवर स्टायपिंग केलेलं आहे, छापलेलं आहे. त्याप्रमाणे पूर्ण वजन करून ग्राहकाला सिलेंडर दिलं पाहिजे. ज्या गॅस एजन्सीमध्ये काळा बाजार चालतो, गैरव्यवहार चालतो, ती एजन्सीला फौजदारी जीवनावश्यक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या एजन्सीला चांगल्या सेवा देणाऱ्या एजन्सीकडे टर्मिनेट केली पाहिजे. यासाठी माननीय पुरवठा अधिकारी, जिल्हा प्रशासन यांनी एजन्सीवर नियंत्रण करावं. म्हणून आमच्या आता सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. विद्यार्थी गॅससाठी लाईनीमध्ये उभे राहतात. 65-70चे वयोवृद्ध, अनेक आजाराने व्याधीचे लोक गॅससाठी लाईनीवर तासनतास उभे राहतात. त्यामुळे ते उष्माघाताचे बळी ठरू शकतात. तर जनतेच्या सोयीसुविधाकडे शासनाने लक्ष द्यावं. यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी धुळे शहरातील पुरोगामी विचार मंच, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, संविधान संरक्षण समिती, कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपस्थित आहोत. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील खडका इथं सिक्युरिटी गार्ड कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. तर WSSO अंतर्गत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. नाशिकच्या श्री स्वामी समर्थ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून अकोला ते पळसो वढे दरम्यान सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी हे गार्ड नियुक्त करण्यात आलेत. मात्र पगार न मिळाल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी काल रात्रीपासून काम बंद केलंय. जोपर्यंत थकीत वेतन दिलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय. पगार द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नसल्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय. या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.